खोपोली पोलिसांनी फक्त महिनाभरात मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे। पोलिसांनी 3 सराईत आरोपींना अटक करून तब्बल 13,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यात 17 तोळे सोने आणि 1250 ग्रॅम चांदीचा समावेश आहे। 5 ऑगस्टला खोपोलीतील DC नगर येथे घरफोडी झाली होती। पोलिसांनी तब्बल 150 CCTV फुटेज तपासून आरोपींना गाठलं। न्यायालयाने या तिघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यातील इतर 2 आरोपी अजून फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे। रायगड पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे। खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 190/2025 घरफोडीचा गुन्हा दाखल होता। दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस जे आपले रहिवासी आहेत शिळफाटा येथे जगदीश इंद्रमल परमार यांच्या राहत्या घरात घरफोडी झाली होती आणि त्या घरफोडीमध्ये जवळपास त्यांचे 17.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 1.25 किलो चांदी अशी जवळपास 12,72,000 रुपयाची रकमेची घरफोडी झाली होती। सदरची घरफोडीतील रक्कम ही मोठ्या स्वरूपात होती आणि माननीय पोलीस अधीक्षक रायगड अंचल दलाल यांनी रात्रीचे जे घरफोडी होत आहेत किंवा चोरी होत आहेत त्याच्यावरती कटाक्षाने आळा घालणे आणि जर झाल्यास तर गुन्ह्यातील आरोपी यांना निष्पन्न करून चोरीस गेलेला माल 100% रिकवर करणे असे आम्हाला आदेशित केले होते। त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे खोपोली पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकरण पथकाचे अधिकारी अभिजित वरंबडे साहेब व त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून गुन्ह्यातील CCTV फुटेज म्हणा किंवा तांत्रिक विश्लेषण म्हणा याच्या आधारे एक टोळी जेरबंद केलेली आहे। त्यांचं जर माहिती घेतली असता हे सर्व आहे पुण्या मंचरचे राहणारे आहेत आणि हे यांनी बऱ्यापैकी पूर्वी घरफोडी केलेल्या आहेत। जवळपास 27च्या वर गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत आणि अशा दाखल सराईत गुन्हेगार होते। सराईत गुन्हेगारांचा त्यांनी पाठलाग करून त्यांना जेरबंद केलेत आणि आपल्या गुन्ह्यातील जे काही सोन्याचे दागिने होते ते सर्व सोन्याचे दागिने 1.25 किलो चांदी अशा सर्व 100% माल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे आणि ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ते इतरही गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपित आहेत तेही आपण गुन्हे निष्पन्न केलेले आहेत आणि त्यांना आपण त्या ताब्यात देत आहोत। एकंदरीत आपण 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि 3ही आरोपी सराईत आहेत। याच्यातला एक जो आहे तो सोनार आहे, त्या सोनारलाही आपण गुन्ह्यात आपण समाविष्ट केलेला आहे आणि अटक केलेली आहे आणि भविष्यात आपण एक मेसेज देतो आहे की खोपोली पोलीस स्टेशनमध्ये इथे चोरांना कोणताही थारा नाही आणि इथे जर काही प्रकार घडला तर आपण त्यांना सोडणार नाही, त्यांच्या कायदेशीर कारवाई करून त्यांना आपण अटकाव करू।